ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झाली आहे आणि असं असताना दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांनी एक मोठं विधान केलंय। महायुतीकडनं ऑफर आली तर विचार करू असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। मोठं विधान केलंय त्यांनी नाशिकमध्ये बोलताना असं विधान केलं आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ऑपरेशन तुतारी राबवलं जातंय का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यांचा कल आपण समजून घेऊ शकतो। आता पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी मोठं विधान केलेलं आहे। अमोल कोल्हे सुद्धा महायुतीवर जाणार का अशा चर्चांना आता ऊत आलेला आहे आणि त्यानंतर आता ऑपरेशन तुतारी सुद्धा सुरू झालाय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्यावर चर्चा सुरू झालेली आहे। ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही। म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। आपण पाहतोय अगदी मिश्किल टोन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे माझ्यापर्यंत अशी ऑफर अजून आलेली नाही, मात्र ऑफर आली तर विचार करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आपण पुढे जायला तयार आहोत, एक पाऊल पुढे जायला तयार आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया आता अमोल कोल्हेने दिल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय मिश्किल हसत त्यांनी उत्तर दिलेलं आहे। एका कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला गेला। त्यावरून असं समजतंय की जरी अजूनपर्यंत ऑपरेशन तुतारी सुरू झालेलं नसलं तरी ते सुरू झाल्यावर खरं तर अमोल कोल्हेंचा दृष्टिकोन सकारात्मक आहे। अमोल कोल्हे खरं तर एकत्र येण्याच्या स्वप्न बघतायत का, तर याला आता उत्तर सकारात्मक म्हणता येईल का, कारण त्यांनी मिश्किल शब्दामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पुन्हा एकदा समजून घेऊ। ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही। म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। आपण पाहतोय की आता अमोल कोल्हेंनी खरं तर सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। मला अशी ऑफर अजूनपर्यंत आलेली नाही, मात्र अशी ऑफर आली तर विचार करू असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी त्यांनी हे विधान केलंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अगदी मिश्किल हसत त्यांनी हे विधान केलेलं आहे। महायुतीकडनं ऑफर आली तर विचार करू असं त्यांनी म्हटलेलं आहे। अगदी संदिग्धता ठेवलेली आहे। या संदिग्धतेचं कारण काय हेही पाहणं महत्त्वाचं आहे। तेव्हा पुढच्या काळामध्ये आता ऑपरेशन तुतारी सुद्धा सुरू होत आहे का, सुनेत्रा पवार काय करतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुनेत्रा पवार यांनी खरं तर अगदी काही महिन्यांपूर्वीच राज्य कारभाराची सूत्र हातामध्ये घेतली आणि त्यानंतर त्यांची चाल कशी आहे हे येत्या काही दिवसांमध्ये कळेल। जर ऑपरेशन तुतारी सुरू झालं तर अमोल कोल्हे येतील का, त्यांच्यासोबत आणखीन कोणी येईल हे सुद्धा प्रश्न उपस्थित होतील आणि त्याचबरोबर तुतारी पक्षामधल्या कोणत्या कोणत्या नेत्यांना मागणी असेल हे सुद्धा पाहायला मिळेल। मात्र सध्या या प्रतिक्रियेची चर्चा जोरदार सुरू आहे। ऑपरेशन तुतारी सुरू झालं तर अमोल कोल्हे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमोल कोल्हेंची एक प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमांवर जोरात गाजतीये आणि ही प्रतिक्रिया व्हिडिओ प्रतिक्रिया आहे। आपण त्या अमोल कोल्हे काय म्हणाले आपण पुन्हा एकदा ऐकूया। ओरिजिनल अलाइनमेंट वरून ती होऊ द्या ना। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही। म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू।